भुजबळ आज नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। भुजबळांचं नाराजीरट्टे रंगलेलं आहे। काल संध्याकाळी जी.आर. काढला गेला, मराठ्यांनी विजय साजरा केला आणि त्यानंतर ओबीसी समाज मात्र कुठेतरी दुखावला गेल्याचं कळतंय आणि हा दुखावल्यानंतर आता हे नाराजीरट्टे सुरू आहे। आपल्यासोबत रुपाली बडवे जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, भुजबळ नाराज आहेत आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीनं बैठकीचं आयोजन केलंय, काय अधिक माहिती देशील? खरं तर आपण पाहतो की मराठा आरक्षणाला आरक्षण देण्याच्या संदर्भात सरकारने जो जी.आर. काढलेला आहे त्याच जी.आर.च्या विरोधात आता खरं तर मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसीचे सगळे जे नेते आहेत ते खरं तर या ठिकाणी नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात त्यांनी बैठक देखील बोलवलेली आहे। मात्र दुसरीकडे पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील आणि सुनील तटकरे असतील, या तिघांची महत्त्वाची बैठक जी आहे ती दुपारी 2 वाजता देवगिरी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडणार आहे। ही बैठक खरं तर अतिशय महत्त्वाची मानली जात आहे। सध्या राज्यामध्ये आपण पाहतो की मराठा वर्सेस ओबीसी असा वाद जिथे निर्माण झालेला आहे, त्या अनुषंगाने खरं तर ही महत्त्वाची बैठक होत आहे। पक्षाच्या विरोधात जाऊन जशा पद्धतीने आपण पाहतो की पक्षाच्या बैठकीला छगन भुजबळ काही वेळापूर्वी उपस्थित राहिले होते, मात्र कॅबिनेटच्या बैठकीला त्यांनी दांडी मारलेली आहे आणि याच अनुषंगाने आता पक्ष नेमकी काय भूमिका घेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि यांच्यासोबतच आपण पाहत आहोत की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये खरं ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आपण पाहू शकतो आता भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीची आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।